प्रांजल खेवालकरांकडे ड्रग्ज आढळला नाही. एखाद्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवत असतील तर धोकादायक. रक्त तपासणी अहवाल सादर झाला पाहिजे. खेवलकरांच्या वकिलांची मागणी. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम. प्रकाश आंबेडकरांची ट्विट करत माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार. कराडबाबत डिजिटल पुराव्यांसह अनेक साक्षीदारांचे जबाब. विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण. सूत्रांची माहिती. संतोष देशमुख आणि महादेव मुंडे हत्या प्रकरण सीबीआयकडे द्यावं. लोकसभेमध्ये सुप्रिया सुळेंची मागणी. पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचं आवाहन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता. राजधानीमध्ये शिवसेनेच्या खासदारांची बैठक घेणार. वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवारांची शिफारस केली होती का या प्रश्नावर दादा भुसेंनी उत्तर देणं टाळलं. तर ठाकरेंच्या कार्यकाळातच पवारांची आयुक्तपदी नियुक्ती. भुसेंकडून स्पष्ट. ठाण्यामधील काही शाळांमध्ये तिसरी इयत्तेसाठी हिंदीचा अभ्यासक्रम. मनसे नेते अविनाश जाधव यांचा आरोप. शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन तात्काळ कारवाईची मागणी. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी 19 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरपर्यंत होणार असल्याची माहिती. इतर सुनावणीमध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत व्यस्त असल्यानं प्रकरण लांबणीवर पडण्याची शक्यता. तुळजाभवानी देवीचं मुख्य गाभाऱ्यामधील दर्शन 1 ते 10 ऑगस्टपर्यंत बंद राहणार. गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराचं काम होणार. भाविकांना फक्त मुखदर्शन घेता येणार.